Let us look at the first sub question, that is sub question 1. Okay, 3.1 मधला पहिला आपण करतोय आता. ओके, त्यामध्ये ॲज यू कॅन सी देर आर 8 सब क्वेश्चन्स. ओके, तर पहिल्यांदा हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन जरा नीट समजून घेऊया. क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस. ओके, सिक्वेन्सेस म्हणजे numbers which are in a particular order. Okay, so here they have given some numbers which are in some particular order. ओके, तर यातले कोणत्या सिक्वेन्सेस एपी आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. ओके, तर आता जस्ट आपण बघितलं एपी आपण कोणाला म्हणणार, जर त्या दोन नंबर्स मधला, दोन टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तर तो कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला एपी म्हणतो, नाही तर त्याला एपी म्हणत नाही. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, या टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो फाइंड आउट करावा लागणार आहे. जर तो डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर तो एपी आहे, अदरवाइज एपी नाही आहे. सपोज इफ दे आर एपी, सपोज जर ते एपी असतील तर मग आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, फाइंड आउट द कॉमन डिफरन्स. फाइंड आउट द कॉमन डिफरन्स. ओके, हा कॉमन डिफरन्स आपल्याला एपी डिसाइड करताना फाइंड आउट करावा लागणार आहे, तो नंतर नाही. ठीक आहे, चला तर लेट अस गो टू द फर्स्ट क्वेश्चन. मग पहिला क्वेश्चन बघा, इकडे दिला, मी परत लिहून घेतोय 2 4 6 8. सो दिस इज द सिक्वेन्स ऑफ नंबर्स विच इज गिवन. ओके, फाईन. तर आता आन्सर लिहिताना आपण काय करणार, आन्सर लिहिताना इकडे आपण म्हणायचं की बाबा हा जो 2 आहे दॅट इज T1. सो T1 दॅट इज टर्म 1 इज 2, टर्म 2 is 4, टर्म 3 is 6, टर्म 4 is 8. ओके, 4 टर्म्स आपल्याला दिलेले आहेत, ते आपण T1 T2 T3 T4 या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतोय. राईट, मग आता डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे कॉन्स्टिट्यूटिव्ह टर्म्स मधला. मग T1 आणि T2 हे कॉन्स्टिट्यूटिव्ह टर्म्स आहेत, त्यांच्यामधला डिफरन्स आपण कसा फाइंड आउट करतो, T2 minus T1, T2 minus T1. सो T2 is 4, फाइन, T2 is 4 and T1 is 2. So 4 minus 2 is equal to 2. Right? Now the next term, that is T3 minus T2. Okay, आणि बघा हे काळजीपूर्वकपणे करायचं आहे. बरीच स्टुडंट्स काय करतात, उलट करतात, T1 minus T2 करतात. तर T1 minus T2 नाही करायचं आहे, T2 minus T1 करायचं आहे. ते झालं का मग T3 minus T2 करायचं आहे, दॅट इज 6 minus 4, दॅट इज अगेन 2. मग आता चौथा टर्म T4 minus T3, दॅट इज 8 minus 6, दॅट अगेन गिव्स अस 2. ओके, तर इथे आपल्याला बघता येत आहे की जे डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आहे, कॉन्स्टंट आहे, 2 आहे. ठीक आहे, मग आपण ते लिहायचं. आता इथे खाली लिहायला मला जागा नाही आहे म्हणून मी ते राईट हँड साईडला लिहितोय. ओके, द डिफरन्स बिटवीन द कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, डिफरन्स बिटवीन द कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, इज कॉन्स्टंट. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे मग आपण काय म्हणणार, देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज अन एपी. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स, काय सिक्वेन्स दिलेला आहे, 2 4 6 8. द गिवन सिक्वेन्स इज अन एपी. ओके, की हा जो दिलेला सिक्वेन्स आहे तो एपी आहे हे आपण सांगितलं. राईट, मग आता यामध्ये हा एवढंच आपल्याला करायचं होतं. कॉमन डिफरन्स किती आहे, कॉमन डिफरन्स इज 2. ओके, आता कॉमन डिफरन्स आपण म्हणूया अँड, असं म्हणूया, अँड द कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स आपण बघितलंय कसं डिनोट करतात, इट इज डिनोटेड बाय स्मॉल डी. ओके, सो कॉमन डिफरन्स दॅट इज डी इज इक्वल टू 2. ओके, कॉमन डिफरन्स दॅट इज डी इज इक्वल टू 2. फाईन, सो दिस इज अवर आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. फाईन, चला मग आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. ओके, क्वेश्चन नंबर 2. 2 is the first term, 5 upon 2 is the second term, 3 is the third term, 7 upon 3 is the fourth term. ओके, तर चला सुरुवातीला आपण काय करूया, जे टर्म 1 टर्म 2 आहे ते लिहून घेऊया. T1 is equal to 2, T2 is equal to 5 upon 2. Okay, so it is a fraction. T3 is equal to 3 and T4 is again a fraction, 7 upon 3. ओके, चला तर मग आता आपण काय करतो, T1 आणि T2 मधला डिफरन्स फाइंड आउट करतो. आणि तो डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण T1 मायनस T2 नाही करायचंय, T2 मायनस T1 करायचंय. काय करायचंय, T2 मायनस T1. ओके, नॉट द अदर वे राउंड. फाइन, चलो, सो व्हाट इज T2 हियर, T2 इज 5 upon 2, 5 upon 2. and what is T1, that is 2. T1 is 2. ओके, सो 5 upon 2 minus 2. आता हे आपण कसं करतो, तर हे फ्रॅक्शन्स आहेत,
आणि फ्रॅक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे जर अनलाईक फ्रॅक्शन्स असतील तर आपल्याला त्यांच्यावर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत नाही. ओके, वी कॅन ओनली ॲड ऑर सबट्रॅक्ट द फ्रॅक्शन्स इफ दे आर लाईक फ्रॅक्शन्स. आता लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय, द डिनॉमिनेटर त्यांचे सेम असले पाहिजे. ओके, इफ द डिनॉमिनेटर्स आर सेम देन दे आर लाईक फ्रॅक्शन्स, इफ द डिनॉमिनेटर्स आर नॉट सेम दे आर अनलाईक फ्रॅक्शन्स. तर आता हे जे आहे 5/2 - 2 फॉर सिम्प्लिसिटी पर्पज, बघा मी रफ वर्क म्हणून इकडे करतोय. ओके, फाईन. 5/2 हा पहिला फ्रॅक्शन आहे. आता हा जो दुसरा नंबर आहे 2 तो आपण फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असा लिहू शकतो 2/1. ओके, मग आता इथे डिनॉमिनेटर 2 आहे आणि इथे डिनॉमिनेटर 1 आहे. दॅट मीन्स दीज 2 फ्रॅक्शन्स आर अनलाईक फ्रॅक्शन्स, वी कॅनॉट ॲड देम. तर त्यांना लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला या 1ला 2 बनवावं लागेल. ओके, किंवा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड जी आहे ती इथे फॉलो करूया. सो इफ यू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 विल बी मल्टिप्लाइड बाय 1. सो जे डिनॉमिनेटर्स आहेत ते आपण काय केले, मल्टिप्लाय केले. जर 2ला 1नी मल्टिप्लाय केलंय तर 5ला सुद्धा आपल्याला 1नी मल्टिप्लाय करावं लागणार आणि 2ला आपल्याला 2नी मल्टिप्लाय करावं लागणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 5 मल्टिप्लाय बाय 1 minus 2 multiplied by 2. Okay, so that will give us 5 minus 4/2, and 5 minus 4/2 is 1/2. बरोबर. So the answer here will be 1/2. Okay, बघा हे जे कॅल्क्युलेशन आहे ते मी ते रफ मध्ये दाखवतोय, ते मी फेअर मध्ये दाखवत नाहीये. फाईन. चलो, so now next is t3 minus t2. t3 minus t2, so that will be 3 minus 5/2. 3 minus 5/2. आता इथे पण बघा हे फ्रॅक्शन्सच आहेत, तर इकडे जसं आपण हे वरती केलंय तसं इकडे पण आपण करूया. 3/1 minus 5/2. So that will give us 1 multiplied by 2 in the denominator, 3 multiplied by 2 minus 5 multiplied by 1. Okay, आता 3 multiplied by 2 is 6 and 5 multiplied by 1 is 5 and 1 multiplied by 2 is 2. So here 6 minus 5 will be 1/2. सो अगेन आपला डिफरन्स किती आलेला आहे, 1/2 आलेला आहे. ओके, चलो देन लेट अस गो टू द नेक्स्ट टर्म, दॅट इज t4. मग t4 आणि t3 मधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, तो दॅट इज t4 minus t3. सो दॅट विल बी 7/3 minus 3. 7/3 minus 3. मग आता 7/3 minus 3. ओके, इथे करतोय मी 7/3 minus 3/1. ओके, तर इथे सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो डिनॉमिनेटर मध्ये इट इज 3 मल्टिप्लाय बाय 1. सो न्यूमरेटर मध्ये 7 विल बी मल्टिप्लाइड बाय 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण, मायनस 3 विल बी मल्टिप्लाइड बाय 3. ओके, 3 विल बी मल्टिप्लाइड बाय 3. फाईन. बरोबर केलंय का आपण? 7/3 minus 3. सो 7/3 minus 3/1. सो दॅट इज ओके, इकडे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, इट शुड नॉट बी 7/3, इट शुड बी 7/2. ओके, 7/2. सो okay, I am also correcting this because it is not correct. Eraser, is this the eraser? Okay, where is the eraser if I want to erase? Okay, there is no eraser, I cannot see any eraser here. Okay, ठीक आहे, तर मी हा एवढा पार्ट फक्त जरा अंडू करतोय. ओके, ओके, सो लेट अस डू इट अगेन. फाईन. तर इथे इट शुड बी 7/2, not 7/3, 7/2. So t4 is 7/2. So here also we'll have 7/2. Fine. So we have 7/2 minus 3/1. So that will give us 2 into 1 in the denominator. 7 into 1 minus 3 into 2. So that will give us 7 minus 6/2. So that will be 1/2. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला जो कॉमन डिफरन्स आहे तो 1/2 आलेला आहे. ओके, सो व्हॉट विल वी से हिअर? ओके, मग जसं आपण मागच्या सममध्ये म्हटलं होतं तसंच इकडे म्हणायचं आहे, द डिफरन्स बिटवीन consecutive terms, difference between consecutive terms is constant. Therefore the given sequence is an EP.
the given sequence is an AP and the common difference that is D is equal to 1 upon 2. Okay, that is the common difference. Fine. Okay, चलो हाँ इकडे फक्त हे लक्षात ठेवा की या सम नंबर 2 मध्ये it is not 7 upon 3, it should be 7 upon 2. Okay, चलो let us go to the third example. So the sequence is -10 comma -10 comma -6 comma -2 comma 2 and so on. Okay, sure. So here let us first write the terms. Term 1 is equal to -10, term 2 is equal to -6, term 3 is equal to -2, term 4 is equal to 2. Okay, so we can see that some terms are in negative and one term is in positive. Okay, so that does not change anything. Let us just find the difference. T2 minus T1, so that will be -6 minus -10. So because these two minuses are one after the other, we are putting -10 in bracket. So when we simplify this, it will become -6 minus minus plus, so it will be -6 plus 10. आता -6 plus 10 बघा, एक टर्म आहे तो -6 आहे, निगेटिव्ह आहे, आणि दुसरा टर्म आहे तो प्लस मध्ये आहे, +10. अशा वेळी आपण त्यांच्यामधला डिफरन्स फाइंड आउट करतो आणि जो ग्रेटर नंबर आहे त्याचं साइन देतो. सो -6 plus 10 will be 4. Okay, -6 plus 10 will be 4. Okay, then T3 minus T2 will be -2 minus -6, so that will be -2 plus 6, so that will give us 4. Okay, then T4 minus T3 will be 2 minus -2, so that will be 2 plus 2, that will be 4. Okay, so here also we can see that the difference between the consecutive terms is constant. The difference between the consecutive terms is constant. Okay, therefore the given sequence is an AP and the common difference that is D is equal to 4. Okay, that will be the answer. Fine. So I hope this you have understood this. Let us go to the next sum. Okay, आता पुढच्या सम मध्ये बघा कसं करायचं आहे. डेसिमल्स दिलेले आहेत. सो आय एम रायटिंग द क्वेश्चन फर्स्ट. 0.3, 0.33, 0.033. ओके, असं दिलेले आहेत नंबर्स. फाईन. तर तीनच टर्म दिलेले आहेत. फाईन. सो लेट अस राईट द आन्सर. T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33. I guess ही पण एक प्रिंटिंग मिस्टेकच असणार आहे. It should not be 0. It should be 0.333. Okay, it should be 0 point here. This 0 should not be there. Okay, 0 point. So आपला T3 काय येणार आहे? 0.333. Okay, so चलो let us find the difference between the terms. T2 minus T1 is equal to 0.33 minus 0.3. आता बऱ्याच जणांना हे जे सबट्रॅक्शन आहे ते येत नसतं डेसिमल मधलं, मी बघितलंय. ओके, 0.33 मायनस 0.3. ओके, असं करायचं असतं ते. फाईन. म्हणजे इथे काय, इथे 0च आहे. सो 3 minus 0 is 3, 3 minus 3 is 0, decimal 0. So the common difference is 0.03. Okay, 0.03. Now let us do T3 minus T2. So that is 0.333 minus 0.33. Okay, आता हे बघूया आपण. 0.333 minus 0.33. आता इथे काही नाही, इथे आपण 0 घेऊ शकतो.
So 3 minus 0 is 3. 3 minus 3 is 0. 3 minus 3 is 0, 0.0. So this is our answer. 0.003. ओके, हे आपला आन्सर आलेला आहे. फाईन. तर आता इथे आपण बघू शकतो की हा कॉन्स्टंट आहे का? इज दिस कॉन्स्टंट? सो नो, इट इज नॉट कॉन्स्टंट. ओके, जो डिफरन्स आलेला आहे तो कॉन्स्टंट नाही आहे. मग आपण लिहायचं द डिफरन्स बिटवीन the consecutive terms is not constant, therefore the given sequence is not an AP. Okay, and because it is not an AP, common difference चा प्रश्नच येत नाही. Okay, we cannot find D because there is no common difference. It is not an AP. Fine. So that is the answer of question number 4. Okay, chalo, let us go to question number 5. Okay, before going there, let us take a short break.